बिना बोलवलेल्या लग्नाला गेलो होतो आज. हॅलो, गुड मॉर्निंग. आज गुरुवार आहे. आज प्रॅक्टिकल होणार का नाही माहीत नाही. ते काल प्रॅक्टिकल झालं प्रोग्राम होती. आज इंग्लिश वर्डची युनिट टेस्ट आहे 10 मार्काची. मूल्यमापनचं काहीतरी आहे, ते काहीतरी मेसेज पाठवलं सरांनी ग्रुपवर. प्रेझेंटी महत्त्वाची आहे. इंग्लिशचं डिस्क्रिप्शन काहीतरी त्याच्यावर टेस्ट आहे. कम्युनिकेशन काहीतरी असू द्या. प्रेझेंटी लावायचे आणि ती टेस्ट देऊन मला माघारी यायचं. सोगे चालू आहे. आज लवणं जायचं म्हणजे नदीच्या वरची वावर आहे आमची, तिथे जायचं आहे. इथं आज चालू आहे म्हणजे ज्वारी काढली होती त्या दिवशी, आज खुडायचे आणि जमलं तर आज गाळून घ्यायचं आहे. तीच जमायचं नाही असं वाटतं मला. आजच्या दिवसा मी व्हायची नाही. 1 2 3 4 वावर आहे, ती जमायचं नाही एका दिवसामध्ये. मी आलो तर लवकर आलो तर जाईन. आणि आता चैतन्य इथून न्यायला त्यासोबत चालू. 8:30 वाजले जाता. लवकर चालू आज, नाहीतर 9 वाजता गेलो तर लवकर काय पोचणार नाही टायमिंगमध्ये कॉलेजला. 1 hour later. मध्ये आलो आता. आर्ट बिल्डिंगमध्ये चाललोय. तिकडेच टेस्ट आहे. आता येताना कोण नाही दिसलं मला. आर्ट बिल्डिंगमध्ये जाऊन बघू. 10 वाजता होते, 10:30 झाले. ते जाऊनच बघू कोण आले का. प्रेझेंटी लागणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात प्रेझेंटीवर मार्क येते. प्रेझेंटी लागली तर चांगलं आहे. 10 मार्क कोणाचे प्रेझेंटीने भेटतील तर 10 मार्क. आज आणि उद्या कॉलेजवर क्रिकेटच्या मॅच आहे. त्या इंग्लिशची जी टेस्ट होती तिथे झाली. आता घरी जातो. आज खोड्यात चाललंय, तिथं जाऊन बघतो जर काय. A few moments later. इंग्लिशचे असाइनमेंट, इंग्लिशचे जे टेस्ट होते ती देऊन आलो माघारी. बस स्टँडकडे थांबायचं. चैतन्य सुद्धा येतो जाताना. 12 वाजेपर्यंत येणार आहे तो. थांब म्हटलं 12 वाजेपर्यंत थांबू. 11:30 झाले. आता अर्धा तास वाट बघू. दोघं संघ जायचं. जाताना गाडी येते मायनीमध्ये, गाडीवरून चालतो मायनीपर्यंत. जाताना पण वाट बघू आता बस स्टँडमध्ये. One hour later. मायनीमध्ये आलो आता. साई मंगल कार्यालयामध्ये चैतन सोबत. चैतनचं कोणतरी पाहुणे येते, त्यांचं लग्न आहे आज. किती वाजले तर 1:30-2 वाजले असतील आता. मायनीमध्ये जेवण करायचं, लग्न झालं लगेच जायचं. सुगी चालू आहे, तिकडे जायला पाहिजे. आबा म्हणून तुला आज थांब म्हटलं. आज एक्झाम आहे इंटरनल का 10 मार्काची इंग्लिशची, ती करून येतो. लवकर जायला पाहिजे, मदत केली पाहिजे थोडीफार तरी. गौर से देखे इस चेहरे को, यही तो शख्स है वो बिन बुलाए शादी में जाते और खाना खा के वापस आते. या गाडी चला. 2 hours later. बिना बोलवलेल्या लग्नाला गेलो होतो आज. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मला नव्हतं बोलवलं, पण चैतन्यला बोलवलं होतं. त्याच्या पाहुण्यांचंच लग्न होतं. घरी येऊन स्टॅटिस्टिक्सचं लिहित बसलो होतो. यायचं म्हणलं तिथं, खोट्यात चालले तिथं. स्टॅटिस्टिक्सचं एक असाइनमेंट केले पूर्ण, दुसरं करायचं आहे. त्याच्या अगोदर आबा आले होते घरी. तर चहा घेऊन आले होतं आबांसोबत. माणसं कामाला येते, त्यांना दाखवत कोण कोण आहे तिथे. मोठ्या मम्मी, आबा, बावडेदादा, नवनाथ मामा, शंकरना, गोरखदादा आणि मी 5-6 जणच आहेत.
आम्ही येताना तिघं जण आलो होतो. अगोदर सगळं होतं. हे एक नेतो बरं. कुठून नेले करत मत नाही नेले वाटतं. ऊन कमी झाले आता. नाही तर लय होतं ऊन. ऊन आहे आता 5:15 झाले. 5:15 5:30च्या आसपास झाला असेल. आताशी 2 वावरं झाली सकाळपासून. एक निम वावर झाले जे होतं अजून. अजून उद्या एक आहे. पट्टी आहे, पट्टीच्या वरचं. आज होईल तेवढं करायचं आहे. मला घरी जाऊन असाइनमेंट सुद्धा राहायचं इथे राहिलेले. उद्या द्यायला 8:30 वाजले. ते आत्ताची स्टॅटिस्टिक्स असाइनमेंट होतं ते लिहून झाले. रानातून आल्यापासून येत बसलो होतो. 10 पानाचं होतं काय ते लिहून झाले. आता स्टॅपलर मारून ठेवतो. उद्या डायरेक्ट उठून एडिटिंग करायची, उरकायचं आणि कॉलेजला जायचं किंवा द्यायला येईल कुणापाशी तरी. मग तो करतो विचार पुढचा पुढं. म्हणून काय बघताय काय. हे शेवटीचं पान, हे पहिलं पान असाइनमेंट नंबर 1, हे असाइनमेंट नंबर 2चं शेवटीचं पान. A few moments later. जेवण करून आता परत लिहायला बसलो. मगाशी स्टॅटिस्टिक्सचे असाइनमेंट झाले. मॅथमॅटिक्सचे जे जर्नल आहेत ते लिहित बसलोय. शेवटीचे 4 त्याच्यातले 2 झालेत. तिसरं लिहितोय. 4थंचं काय आहे ते लिहायचं मला गावलंच नाही. घेतो कोणाकडून तरी. अगोदर हे तिसरं लिहून घेतो. आणि आज आम्ही बिना बोलवले लग्नाला गेलो होतो. आम्ही हमारे यहाँ ऐसा ही होता है. म्हणजे मी आणि चैतनच्या पाहुण्यांचं लग्न होतं. मला माहीत नव्हतं. मी विट्यामध्ये येत होतो तेव्हा चैतनला फोन केला होता. तो म्हणत होता आपण जाताना संग जाऊ. मग मी टेस्ट दिली ती 10 मार्काची. आलो परत माघारी. मायनीमधून आम्ही दोघं गेलो लग्नाला आणि जेवण करूनही आलो. आम्ही दोघंजण लग्न करूनच आलो असं म्हणा गेलं तर. आणि येऊन परत लिहित बसलो. परत थोडं शेताकडे गेलो. थोडं काम केलं. परत माघारी आलो. परत लिहित बसलो आणि पूर्ण केलं स्टॅटिस्टिक्स. उद्या द्यायचं आहे म्हणून. मॅथमॅटिक्सचं पण चेक करून घ्यावं म्हटलं. मागच्या टायमिंगला मी गेलो होतो सरांनी अक्षर पाहिले कावलं होतं. अक्षर असं का काढले हे ते. तरी पण सरांनी चेक केले. आता शेवटी 4 आहे ते तेवढं चेक करून घेतो. आणि इलेक्ट्रॉनिकचं थोडं चुकतं आहे. 2च आहेत शेवटीचे जे मागच्या टायमिंग झाले तेच चेक होणे झाले. ते काय ना काय चुका निघते त्याच्यावर. काय करू काय समजून झालंय. काय मी सांगत बसलो एवढं उशीर. माझं टेन्शन माझं मी त्याचं सॉल्व केलं पाहिजे. माझं टेन्शन आहे तर. 9:30 वाजले. त्या ब्लॉग एंड करतो आणि लिहायला चालू करतो. ओके बाय. उद्या भेटू. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि शेअर करा. म्हणजे जास्त व्ह्यू वाढतील आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढतील. आणि मित्रांनो प्लीज कमेंट करा. काय ना काय कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात उद्या देखते कल क्या होगा. तो मुझे पता नहीं कल क्या होगा. बाय.